मतं घेतली भरघोस, आता शेतकऱ्यांना सोडलं वाऱ्यावर? मनमाड इंदूर रेल्वे प्रकल्पावरून खासदार भगरे टार्गेटवर. नमस्कार, मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील राजकारण आता चांगलंच तापलं आहे. ज्या आशेने आणि विश्वासाने इथल्या जनतेने खासदार भास्कर भगरे यांना भरघोस मतांनी निवडून देऊन संसदेत पाठवलं, त्याच खासदारांनी आता शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा गंभीर आरोप होत आहे. मनमाड इंदूर रेल्वे प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या जात आहेत, पण या जमिनीला मिळणारा भाव हा अत्यंत तुटपुंज आहे. एकीकडे शेतकरी देशोधडीला लागत असताना खासदार महोदय मात्र केवळ निवेदनांचा देखावा करून आपली जबाबदारी झटकत असल्याचा संताप प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केला आहे. शेतकरी नेते शेखरदादा पगार यांच्यासमोर आपली व्यथा मांडताना शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत खासदारांना थेट इशारा दिला आहे. शेतकऱ्यांचं म्हणणे आहे की निवडणुकीत मतांसाठी पदर पसरणारे खासदार आता आमच्या हक्काच्या जमिनी कवडी मोलाने जात असताना गप्प का आहेत? आम्हाला निवेदनांचा फार्स नको, तर ठोस भूमिका हवी आहे. शेतकऱ्यांनी आता निर्वाणीचा इशारा दिला आहे. जर खासदार भगरे यांनी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची बाजू ठामपणे मांडली नाही आणि जमिनीला योग्य भाव मिळवून दिला नाही तर त्यांना मतदारसंघात पाऊल ठेवू दिले जाणार नाही. दिंडोरी मतदारसंघातील 30 गावांमध्ये खासदारांना गावबंदी करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. खासदारांनी आमच्या गावात येऊन दाखवावेच असे खुले आव्हान आता दिले जात आहे. या संपूर्ण प्रकरणात जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी शासन आणि प्रशासन जबाबदार असेल असा खणखणीत इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. आता या आक्रमक भूमिकेनंतर खासदार भगरे काय पाऊल उचलतात आणि शेतकऱ्यांना न्याय मिळतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत होतात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया. आवाज जनतेचा, हक्क लोकशाहीचा.